गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सांगली येथील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर पहिली पत्रकार परिषद पार पडले. काय म्हणाले चंद्रकांतदादा पाटील पाहूयात आपण. एकटे आमदार गोपीचंदला थांबवण्यासाठी विरोधक एकवटले. वसंतदादा बापू घराणे यांच्यातील 3 पिढ्यांचे वैर संपवण्याचे भाग्य आमच्या भाजपच्या नेत्यांना मिळाले. जयंत पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ट्रम्पला हरवल्यासारखा आनंद घेत आहेत, असा टोला पालकमंत्र्यांनी लगावलाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जय पराजय पार्श्वभूमीवर मी ही पत्रकार परिषद घेतो आहे. सुरुवातीला तर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तमाम नेत्यांचं मी अभिनंदन करतो की ज्यांनी ह्या जिल्ह्यातली 3 पिढ्यांची वैरं संपवली. माझ्या प्रत्येक वाक्याला काही अर्थ आहे, तो नाही कळला तर आपण विचारायला हरकत नाही. त्यांनी या सगळ्यांना सगळी वैर विसरून एकत्र आणायला यायला बाध्य केलं. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद नाही मिळालं, पण जिल्ह्याचं केवढं चांगलं काम केलं आमच्या सम्राट माडकांनी वगैरे, की वसंतदादा, मग प्रकाश बापू आणि मग आता विशाल, तिकडे राजाराम बापू, जयंतराव, आता जयंतरावांचे चिरंजीव, असं वाद संपलं की नाही. तुमच्या चेहरा लक्षात नाही आलाच आहे बघा. हां, दादा बापू एवढ्या शब्दाने होत नाही ना. 3 पिढ्या म्हणजे जरा जास्त स्ट्रॉंग वाटतं. 3 पिढ्या. हां, त्याला कारण आम्ही. आणि असं पुण्यकर्म करायला तुम्ही म्हटलं तर पुरतं. मला ते म्हणण्याचं काय बोल, मला तुम्ही म्हणण्याशी मतलब आहे. तर हे पुण्यकर्म करण्याचं पुण्य श्रेय आम्हाला मिळालं. त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये इतकी स्ट्रॉंग झाली, गोपीचंद पडळकर हा इतका स्ट्रॉंग झाला की त्याला खाली पाडण्यासाठी आणि BJPला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले. यावत सगळे एकत्र आले, सगळी दुश्मनी एकत्र आले. पण ते एकत्र येऊन काय होणार? एक जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निकाल बाजूने लागण्याने होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मी आकडेवारी दिलेली आहे आणि ती आकडेवारी 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची किंवा भविष्यातल्या 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षाची नाही. आत्ता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं मिळाली. 4,12,654. सगळे आकडे निवडणूक आयोगाचे आहेत, माझ्या घरचे नाहीत. आणि ज्यांचा जास्त काय म्हणूया जय जयकार होतो आहे आणि मला धोबी पछाड दिला असं म्हणणाऱ्यांना 2,57,793 मतं मिळालेली आहेत. आमच्या त्यांच्यामध्ये 2 लाखाचा मताचा फरक आहे. काँग्रेस, की ज्यांना असं वाटतं आहे की हा सगळा विजय आम्हीच मिळवला, खासदार मी झालो, तर खासदार कसे झाले तेही सांगतो. तर त्या काँग्रेसला 2,30,000 आणि 685 आहे. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी.